हे राजा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या रानामध्ये सकाळ सकाळ एकदम. अजून दिवस पण नाही उगवलेले मित्रांनो, आणि आपण आलो इकडं वरच्या रानात. आपले राहिले होते ना मित्रांनो ते 2-3 सारे, ते भरायला आलो आता आपण. केली आहे मोटर सुरू मित्रांनो, तर घ्यायची आपल्याला फटाफट भरून. आता रात्रीची लाईट आहे, सो टायमिंग जरा चेंज झाला आहे, त्यामुळं पहाटेपर्यंत हाती आता राहत आलो आपण आता गहू भरायला. तेवढे 2-3 सारे कंप्लीट करून टाकले म्हणजे काय टेन्शन नाही. मग नंतर ना आपल्याला घ्यायचं परत तिकडं वरच्या खंडांवरती, परत वरच्या साईडने भरायला सुरू करायचं मित्रांनो. तर चला आता करूया आपण, तेवढं घेऊया भरून. मित्रांनो आता आला दिवस उगवायला लागला बघा. इथं बघू शकता सनराईज. इथं मित्रांनो सनराईज होतं आता एकदम हळू 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 हळू. आज तसे मित्रांनो निघालाय एकदम हळूच, एकदम छोटासा. आपलं चाललंय मित्रांनो पाणी, ते चाललंय पाणी. सो चला आता घेऊया आपण एवढे 1-2 सारे भरून पटापट, आणि मग जाऊया आपण बंद करून, किंवा लाईट जाईल मग तोपर्यंत. चला तर बघूया काय होते. आता इथनं बघा कसा दिसतोय मस्त सूर्य, त्याच उगवला एकदम लाल लाल मस्त राहतं इथं बघा. तर चला मित्रांनो आता आवरूया पटपट. काम लय काम आहे आपल्याला आज पण आता इथून गेलं की मग आपल्याला करायचं, आवरायचं फ्रेश म्हणजे नाही का, आंघोळ वगैरे करायचं, जेवण वगैरे करायचं, नाश्ता वगैरे, अँड जायचं आपल्याला खालच्या रानात. मग तेवढं राहिलं असेल काय ते मल्चिंगचं राहिलं तेवढं कंप्लीट करून घेऊ आज. अँड बाकीचं पण कांद्याला पाणी वगैरे सोडायचं आहे, अँड औषध पण मारायचं. तर चला आता आवरूया इथलं आणि जाऊया. मित्रांनो इथं झालं आहे आपलं भरून. सो चला आता आपण करूया मोटर बंद करून येऊ आपण मोटर. चला मित्रांनो बघा किती पाणी राहिले. तर आहे मित्रांनो ठीकठाक पाणी अजून पण. आता परत चालू करायची, पण आता आपल्याला घ्यायचं मित्रांनो वरच्या खांडावरती पाणी. तो त्याच्यासाठी आता वर जावं लागेल आपल्याला. बट ते आज तर काय होणार नाही, कारण की लाईट जाईल आता थोड्याच 10-15 मिनटामध्ये लाईट जाईल. तर चला आता एवढं कंप्लीट करूया आणि जोडून वगैरे ठेवूया आपण, की नंतरनं पाणी यायला सुरू करायला आपल्याला. चला आता जाऊया अँड आवरूया. मित्रांनो आपण आलो आता मोटर बंद करून, अँड आता सोडायचं मित्रांनो आपल्याला नंतरचं पाणी इकडे आहे. तर चला आता आपण हे काढून ठेवूया, म्हणजे उद्याच्याला जर आलं बाय चान्स तर पाणी सोडायला येईल. तर आता सोडायचं मित्रांनो ह्या खंडामध्ये परत. तर चला आता मित्रांनो निघूया आता आपण घरी, जाऊया घरी अँड आवरूया, आंघोळ वगैरे करूया, नाश्ता वगैरे करूया, अँड निघूया परत रानामध्ये. तर चला आता जाऊया आपण घरी. सो मित्रांनो झालं आता आपण फ्रेश, नाश्ता वगैरे झाला आता आपला. आता आवरायचं मित्रांनो आपल्याला गायांना थोडा भुसा वगैरे ठेवायचा आहे. चला आता ते भिजत घातलं कुठे, तर इकडच्या साईडला दिसते कुठंतरी, इथं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता हे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे गायांना. तर चला आता आवरूया, करूया आपण आपल्या कामाला सुरू. ठेवलं आता आपण गायांना, 2 गायांना ठेवायचं आहे. तर आता दोघांना पण दिले आपण. तर चला आता बघू आपण काय काम आहे. आता बघूया आता आपण कामाला. इथं बघू शकता मका कशी वाढली मित्रांनो आपली इथली. तर चला आता निघूया आपण, बघूया काम. तर मित्रांनो निघालो आता आपण आपल्या रानात, म्हणजे जायचं आपल्याला आता तिकडं कांद्याच्या आणि केळीच्या रानात. आपल्याला औषध मारायचं तिथे, तर त्याच्यासाठी चाललो आहे आता. त्या कॅरी बॅग सगळ्या काढून पुढं
लावून घ्यायच्या सगळ्या म्हणजे औषध मारायला. मम्मी येते पाठीमागणं, तोपर्यंत आपण ते कॅरी बॅग काढून लावून घेऊ, मग घ्यायचं आपल्याला औषध मारून. चला आता जाऊया, बघूया किती होतं आहे तेवढं औषध मारून घेऊया, कारण की औषध मारणं गरजेचं आहे मित्रांनो. औषधाला लेट झालं की मग काय होतं, ते गवत मग वाढतं परत, मग जळत पण नाही, मग परत खुरपायला लागतं. त्याच्यापेक्षा मग आपण डायरेक्ट औषध मारून टाकूया लवकरच, म्हणजे खुरपायची गरज नाही पडणार. कारण की काँग्रेसचं कसं होतं, जास्त मोठा झाला ना मग ते जळत नाही मित्रांनो औषधाने सुद्धा, सो मग प्रॉब्लेम येतो. तर त्याच्या आधीच आपण औषध मारून टाकू, मग काय अडचणच नाही. सगळं क्लिअर झालं म्हणजे कांदा पण चांगला राहील अँड परत खुरपायची पण आवश्यकता नाही, तर असं होईल. तर चला आता जाऊया आधी फटाफट आवरूयात आपण काम. मित्रांनो इथं बघा लसूण असा खुरपलाय, तर कसं एकदम मस्त बसलाय. गावरान लसूण आहे मित्रांनो हा, एकदम मस्त खुरपल्यामुळं सेट झालं एकदम. आपल्याला मित्रांनो हे पण रान नीट करायचं आहे, सगळं काँग्रेस झालं एकदम. तिकडं पुढं त्याच्यात काही रोप आहे ते पण काढायचं आहे. ते काम आहे मित्रांनो, पण कामच आवरत नाही. चला आता फटाफट घेऊया आपण त्या कॅरी बॅग दुसऱ्या झाडांना लावून अँड मग औषध मारायला सुरू करूया. इथं घेतल्यात आपण आता कॅरी बॅग लावून, एवढे तीन सारे राहिलेत. मग ह्या वरच्या खांडावरती घ्यायचं मित्रांनो आपल्याला. तर आता एवढे घेतलेत, मग मी येईल, मग औषध मारायचं, मग परत शिफ्ट करायचं. तर चला आता इथं बघू शकता मित्रांनो, औषध मारलेल्या ठिकाणी कसे हे झालेत, असे करपल्यासारखे म्हणजे सुकलेत, जळायला लागलेले आहेत. तर लगेच फरक पडतो मित्रांनो. आणि इकडे बघा औषध मारलेलं ना, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स आहे मित्रांनो, लगेच जळतं ते बरं आहे. तेवढंच आपलं फटाफट जाईल की टेन्शन नाही. तर मित्रांनो मम्मी आली आता, तर मम्मी मारेल औषध, आपण घेऊया मित्रांनो इकडं पुढं पिशवी लावून. तर मित्रांनो आता औषध करायचं आपल्याला बंद. अर्ध्याच्या आसपास वरचं खांड पण झालेले औषध मारून. आता करायचं मित्रांनो आपल्याला पाणी सुरू. चला आता पाणी सुरू करूया आता आपण, आणि भरायला घेऊया आता हळूहळू. की येऊन झालं चांगलं, अँड जेवढं झालं आत्ता आधी तेवढं मारून घेऊ, पुढं ऊन कमी झालं वाटलंच तर परत औषध मारून परत शिकारता येईल. तर चला आता करूया आपण पाणी सुरू आणि कांद्यात भरायला घेऊया. मित्रांनो इथं आलं आपलं पाणी, झालं सुरू. तर मित्रांनो घ्यायचं आता एक भरून, तर टाईम लागेल जरा. चला आता बघूया किती वेळ लागतो आहे, किती वेळात भरून होते. मित्रांनो आता आपण केलं आहे तिकडं मम्मीला पाणी भरायला, मम्मी थांबली आणि चालू आहे आपण इकडच्या रानात. तर चला आता मित्रांनो आपल्याला टाकायचं मल्चिंग. की काही ठिकाणी मित्रांनो माती लागलेली नाही आहे, तर तिकडं माती लावतो मी. तर एवढं झालं की मित्रांनो इकडचे बेडला घ्यायचे आपल्याला मल्चिंग टाकायला. चला आता आवरूया फटाफट, आणि एवढं हे करून आपण घेऊया तिकडं मल्चिंग हातरायला. खत ठिबक सगळं झालेलं आहे, आता फक्त मल्चिंग हातरायचं आहे तिकडं. चला आता एवढं पॅक करून टाकू आणि तिकडे जाऊया मल्चिंग हातरायला. तर मित्रांनो चला आता इकडचं झालं, घेतलं आपण जेवढं ओपन होतं तेवढं पॅक करून घेतलं आहे. तर घेऊया आता पलीकडच्या साईडनं हे करून, आणि मग हा कागद पलीकडनं झाकून टाकूया. तर चला आता घेऊया आपण हे हाईट बेड 5-6 बेड एवढे मल्चिंग हातरून घेऊया आता फटाफट, म्हणजे इथलं काम संपेल. तर चला तेवढं तरी करून घेऊ. 6.5 hours later. मित्रांनो आपण आता डायरेक्ट हे काम करून डायरेक्ट घरी आलो आहे, कारण की नंतर काम जरा गडबड चालली होती, चारा वगैरे काढायचा होता, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो आहे. मल्चिंग हाताला थोडा, आणि परत नंतर मग आपण खायला काढायला आलो. मम्मी आणि पप्पा ते मल्चिंग हातरत होते ना, आपण आलो होतो इकडं. तर ते राहिलं अजून थोडं झालं आहे. तर आजचं काम संपलं मित्रांनो. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.